नमस्कार, आज आपण आहोत इचलकरंजीमध्ये आणि इचलकरंजीतलं हे विकली मार्केट आहे। आपण जाणून घेणार आहोत जनतेच्या मनातला आमदार कोण। आज बाजार आहे, इथं सर्व लोक आलेले आहेत। काही लोक प्रचार करायला देखील आले होते आणि काही लोक बाजार करायला देखील आले होते। आपण जाणून घेणार आहोत जनतेच्या मनातला आमदार कोण इचलकरंजीतला। गेल्या 5 वर्षात इचलकरंजीत काय काय कामं झाली? आमचे आदरणीय आमदार प्रकाश अण्णा आवाडे यांनी गेल्या 5 वर्षामध्ये कारखानदारांचा विजेचा प्रश्न असू दे किंवा इचलकरंजी शहरामध्ये जो महत्त्वाचा जो पाणी प्रश्न आहे तो सोडवण्यामध्ये प्रकाश अण्णा बऱ्यापैकी यशस्वी ठरलेले आहेत। कारण की उन्हाळ्यामध्ये जिथे जिथे पाणी नव्हतं, जिथं काही अडचणी होत्या, तिथे प्रकाश अण्णांनी राहुल साहेबांच्या माध्यमातून ठिकठिकाणी इचलकरंजी शहरामध्ये 150 ते 200 बोर मारून लोकांना पाण्याची व्यवस्था करून दिलेली आहे। आणि अशी बरीचशीच कामं, रस्ते असतील, गटारे असतील किंवा इतर कोणतीही कामं प्रकाश अण्णांच्या माध्यमातून प्रकाश अण्णांनी गेल्या 5 वर्षामध्ये केलेले आहेत। आणि एक युवा नेतृत्व म्हणून राहुल प्रकाश आवाडे साहेबांना त्यांनी उमेदवारी जाहीर केलेली आहे। त्यामुळं आमच्या इचलकरंजीमध्ये एक किरकोळ भाजी विक्रेता संघटना आहे, त्या संघटनेच्या वतीनं आम्ही राहुल साहेबांना जाहीर पाठिंबा देऊन समजलं। तुम्ही म्हटला की विजेचं काम केलेलं आहे, वीज बिल कमी केलेलं आहे, वीज बिल वाढून आलेलं युनिट दर आहे आणि नंतर कमी केलेलं आहे। ही कुठेतरी जनतेची फसवणूक वाटत नाही का? नाही, तसं नाही वाटत आम्हाला। कारण की युनिट दर वाढलेला आहे आणि नंतर कमी केलेला आहे। नाही, वाढलेलंच ते कमी करून घेतले ना। म्हणजे पहिला वाढवून नंतर कमी करणं। पहिला वाढलेलंच होतं, नंतर कमी केले। मग वाढवलं कोणत्या सरकारने? सरकारनं वाढवलं, मग ते तुम्ही कमी करून आणला। होय, हे झालं कमर्शियल। जे घरगुती वाढीव जे 3-4 महिन्याचं होतं ते पण ते कमी करून आणि जे घरगुती लाईट बिल आहे त्याचं देखील कुठेतरी युनिट दर वाढलेला दिसतोय आपल्याला। त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? त्याबद्दल काय बोलू शकत नाही का? कारण ते पण कमी व्हायला पाहिजे ना। जसं व्यापाऱ्यांना लाईट बिल कमी करायची गरज आहे, तसं घरगुती जे वापरणारे आहेत, शेतकरी वर्ग आहे, ह्यांचं पण लाईट बिल कमी व्हायला पाहिजे। ते करणार की आता हळूहळू थोडं थोडं होत जाणार, सगळ्या गोष्टी एकदम होत नसतात। आरोग्याची काही कामं झालीत 5 वर्षात इचलकरंजीमध्ये आरोग्याच्या संदर्भात? IGM रुग्णालयामध्ये भरपूर सुविधा रुग्णांना मिळाल्या आहे, त्यामुळं आरोग्य हा इचलकरंजी शहरामधला प्रश्न मिटलेला आहे IGMच्या माध्यमातून। तुम्हाला वाटते IGM मधनं आरोग्याचा प्रश्न मिटलाय? IGM डेव्हलप आहे तुम्हाला वाटतं? 100%। नुसतं बिल्डिंग झाले म्हणजे IGM डेव्हलप झालं का? बिल्डिंग नाही, तुम्ही स्वतः जाऊन बघा तिथं काय काय सुविधा आहेत। सुविधा बघून आलेले आहेत। तिथनं सांगली आणि कोल्हापूरला भरपूर पेशंट पाठवले जातात, सर्जन अवेलेबल नाही आहेत, मोठमोठे जे डॉक्टर लागतात ते डॉक्टर अवेलेबल नाही आहेत। जर नुसतं बिल्डिंग असेल तर जो रुग्ण आहे तो बरा होईल काय? कोरोनाच्या काळापासून जे IGM रुग्णालय सुधारले ते सुधारणा म्हणजे नेमकी काय सुधारणा? बिल्डिंगची सुधारणा आहे का ॲडमिनिस्ट्रेशनची सुधारणा आहे? सगळ्या सुविधा तिथे मिळाल्यात ना। वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी उपलब्ध झालेल्या आहेत तुमचं। मग एवढं उपलब्ध असून मशिनरी ते सांगली कोल्हापूरला पेशंट का पाठवावा लागतो? अति दक्षतामध्ये पेशंट पाठवले जातात। सर्जन अवेलेबल आहे तुम्हाला? कुठल्याही दवाखान्यात तुम्ही गेला, तिथं जर ते ट्रीटमेंट होत नसेल तर ते बाहेर पाठवलं जातंच। सर्जन अवेलेबल आहे तुम्हाला वाटतं तिथं? आता कमी जादा प्रमाणात होत असते त्या गोष्टी। कमी जादा आहे का अवेलेबल आहेत असं तुम्हाला वाटतं? अवेलेबल आहेत। बरं, दुसरी आणि काय कामं झाली 5 वर्षात? 5 वर्षात प्रकाश अण्णांच्या माध्यमातून इचलकरंजीत भरपूर अशी कामे झालेली आहेत। रस्त्याचा प्रश्न असू दे, पाण्याचा प्रश्न असू दे। थोरा चौकात परवा रस्ता बघितला, तिथं खड्डा होता, त्या रस्त्यामध्ये लोक भरपूर पडतात, भरपूर खड्डे हे रस्त्यामध्ये आहेत। मग आपण म्हणू का रस्ते झालेत? नाही, रस्त्याचे तिथं काम चालू झाल्यामुळं रस्ता तिथं पहिला ऑलरेडी होता, परवा तिथं थोडं काम निघालेल्यामुळं रस्ता खोदलेला होता, त्याच्यामुळे तो रस्ता तसा अपूर्णच राहिलेला आहे। आता आचारसंहिता असल्यामुळे ते रस्त्याचं काम पूर्ण होऊ शकलेलं नाही आणि इथून पुढं आपले महायुतीचं सरकार आल्यावर पूर्ण ह्याच्यापेक्षा आणखीन ताकदीनं आम्ही रस्त्याची कामं करू, प्रत्येक गोष्टीची कामं करू। नक्कीच आहे, त्याला काळात जर यांचं सरकार आलं तर आम्ही ताकदीनं कामं करू असं म्हणतात। राहुल आवाडे पण रिंगणात आहेत, मदन कारंडे पण रिंगणात आहेत, विठ्ठल चोपडे पण रिंगणात आहेत। मग राहुल आवाडेंनाच का तुम्ही निवडलं? करून इचलकरंजीमध्ये विकास कामे करण्यासाठी राहुल आवाडेंना संधी दिलेली आहे आणि आम्ही त्यांचाच निवडून देणार आहे। चालेल, ह्याने राहुल आवाडेंना संधी देणार आहेत, राहुल आवाडेंना निवडून देणार आहेत। ज्याचा त्याचा अधिकार आहे, त्याला निवडायचं। काही मंडळी इकडं पण आहेत। गेल्या 5 वर्षात इचलकरंजीमध्ये काय काय कामं झाली? नुसतं फसवणूक झालेलं आहे विद्यमान आमदारकडून। जरा मोठ्यानं बोला। विद्यमान आमदारांकडून फसवणूक झालेली आहे। महाविकास आघाडीचं सरकार असताना माजी पालकमंत्री
सतेज उर्फ बंटी पाटील साहेबांनी IGMसाठी उद्धवसाहेब ठाकरे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री होते, त्यांच्या माध्यमातून चांगलं काम झालेलं होतं. प्रत्येक वेळेला घराणेशाहीच्या विरुद्ध म्हणजे समजून घ्या. हां बोला ना तुम्ही. आमचं मत काय आहे की घराणेशाही नको आहे. म्हणजे घराणेशाही नको आहे, नवीन चेहरा तुम्हाला नवीन चेहरा पाहिजे. पाहिजे. त्या कोविडच्या काळात मदन मग काळे घराणेशाही तर सगळ्या पक्षात आहे सर. तिथल्या जनतेने त्यांना ठरवून पाडायला पाहिजे. हां म्हणजे जिथं कुठे घराणेशाही आहे तिथं तुम्ही पाडायला पाहिजे असं म्हणतायत. ते तुमच्या पक्षातले असो किंवा दुसऱ्या पक्षातले असो, तुमच्या नेत्याला वारसा हक्कानं हे तिकीट मिळालेलं असं तुम्हाला म्हणायचं आहे? नाही वारसा हक्कानं नाही मिळालं, नाही मिळालं. कामाच्या मुळे तिकीट मिळालं त्यांना, कामाचा वारसा म्हणू आपण त्यांना. हो हो नक्कीच. 1991ला कारंडे साहेब, 91 परत 96, 2001, 2006 आणि 2011 म्हणजे अपवाद आणि 14 परत विधानसभेला त्यांनी. मग ह्या रिंगणात राहुल आवाडे देखील आहेत, मदन कारंडे देखील आहेत, विठ्ठल चोपडे देखील आहेत. मग राहुल आवाडे का नको? का नको म्हणजे साहेब, घराणेशाहीला आमचा विरोध आहे आणि व्यक्तिगत काय आमचं त्यांचं काय देणं घेणं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट जनतेनं ठरवले आणि परिवर्तन घडणार आहे यावेळी. नक्कीच ही जी निवडणूक आहे ती जनतेने हातात घेतली असं यांचं म्हणणं आहे. सर गेल्या 5 वर्षात इचलकरंजीत काय काय कामं झाली? कामं तर काय झालीच नाहीत, पण आपले उमेदवार करतील. कारंडे साहेब पहिला वाढून कारंडे साहेब करणाऱ्याची गॅरंटी आहे? हो हो 100% नक्की. महाविकास आघाडीचं सरकार आलं की त्यात राहुल आवाडे पण करतील ना? 5 वर्ष संधी राहुल आवाडे पण करतील ना कामं? आम्हाला 5 वर्ष संधी द्या. आम्ही बघा येतो सर तिकडे येतो सर. तेव्हा 3 रुपये 30 पैसे होतं लाईट बिल होतं आमचं कारखानदारांचं. तेव्हा 1 रुपया कमी करतो म्हणले होते तिने. मग 2.30 नाही ॲपल होतेच, हिने 2.30वरनं 3.30वरनं 4.40वर नेलीत लाईट बिल यंत्रणा कारखानदारांचं. मग आता इलेक्शनला त्यांनी 1 रुपया कमी केली आता, मग आणि 3.30 झाल्यात लाईट बिल. म्हणजे लाईट बिल वाढवल्यानंतर ते कमी केलं असं तुम्हाला म्हणायचं? भाजपचे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब स्वतः सांगतात की घराणेशाही असलेल्या उमेदवाराला पाडा. त्यांच्याला, म्हणजे ते एक लाईट बिल कमी करतो म्हणलं केली नाही. 2.30 नाही आपलं होतं, त्यांनी 4.40वर नेलेत. 4.40वरनं मग त्यांनी 1 रुपया आता या विधानसभेच्या आधी कमी केलेत. कारखानदारांची फसवणूक केली आहे. कारखानदारांची फसवणूक केली असं यांचं म्हणणं आहे. गेल्या 5 वर्षात इचलकरंजीतली काय काय कामं झाली? 5 वर्षात काय काम झाले नाही. रस्ता करतो म्हणजे, पाणीचा प्रश्न सोडतो म्हणजे पाणीचा प्रश्न पण सुटला नाही. 5-6 दिवसात एकदा पाणी येते. सर्वसामान्य जनता पाण्यासाठी कंटाळ्या. परत रस्ते तर खड्ड्यात रस्त्यावर रस्ते तर काय झालेच नाही. पण त्यांचं तर असं म्हणणं आहे की रस्ते चांगले झाले आहेत, कुठं पाण्याचा आमच्या प्रश्न भागातील सुटला, बघा, रस्ते काय झाले सगळ्या नाही. गोष्टींची पूर्तता झाली आहे. आमच्या भागात राहुल आवाडे यंग आहेत, मग राहुल आवाडे तुम्हाला का नको? यंग नेतृत्व चांगलं आहे ना कधी पण? यंग नेतृत्व चांगलं पण काम व्हायला पाहिजेत की. कामं नाही झाली तर कसं मतदान करणार त्यांना? कामं नाही झालं तर कसं मतदान करणार असं आता तुम्हाला 5 म्हणायचं? वर्ष चान्स दिलेलाच की, ते त्यांचंच होतं ना. 5 वर्षात काहीच कामं झालं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पण माझ्या अनालिसिस प्रमाणे थोडीफार कामं झालेली आहेत सर. थोडीफार झाली आहे. अजून रस्त्याचं तर काम कुठं झालं? नदीवरचं पूल 6 कोटीचं आहे म्हणून आम्हाला कळलं. आता यशोदा पूल जे बांधले ते 6 कोटीचं पूल आहे असं ते जाहिरात लावलीत, कारण त्याची रक्कम काय टाकली नाहीत. तुम्ही माहिती सगळं मागू शकता सर, तुम्हाला अधिकार आहे तो. नाही, ते आम्हाला कळलं म्हणून आम्ही सांगलो. ओके. आम्ही काय माहिती गेले 5 वर्षाला इचलकरंजीत काय काय कामं झाली? आता प्रकाश आवाडे सांगतोय लाईट बिल मी कमी आता एक ठेवा, सगळेच भाजपचे आहेत. मी बी प्रकाश आवाडे कार्यकर्ता आहे, लक्षात ठेवायचं. अण्णांचे कार्यकर्ते देखील येत आहेत. अण्णांच्या कार्यकर्त्यांना विचारलं आपण. ज्यावेळेला पावलो मासुजनमध्ये मिटिंग झाली त्यावेळेला प्रकाश आवाडे, सागर ताळगे, मदन जाधव, तुमचे भाजपचे राशिंगर होते, पुंडलिक जाधव, सर्व पक्ष एका हाताने टाळी कधी वाजत नाही, दोन्ही हाताने टाळी वाजतात. सर्व फक्त येणे पाठ थोपटून घेऊन ये प्रकाश आवाडेने मी केलो एवढं कोणाला सांगू नये असं माझं व्यक्ती. पण साहेब मी म्हणतो केलेल्या कामाचं जर तुम्ही श्रेय घेत असतील तर त्यांना घेऊ द्या ना, कारण की ज्यांनी काम केले त्यांना श्रेय घ्यायला पाहिजे. लोकशाहीमध्ये आमदार आहे त्याने करायला पाहिजे. आमदार आहे म्हटलं त्याने तडपडायला पाहिजे का माझ्या तुझ्या मार्गात जाऊन चालणार का सांगू घ्या. वैयक्तिक नाही आहे सर, मी तुम्हाला विचारतो. कायद्याला अभिप्रेत असलेली भाषा वापरा, अरे रवीची भाषा नको. नेते सर्व एक आहेत, कार्यकर्त्यांनी भांडू नये, माझी एवढीच विनंती आहे. उद्या नेता कुणाच्या मांडीला मांडी लावून बसून सांगू शकत नाही, आपल्यातल्या आपल्यात भांडणं नको. आमदार म्हणून आपण निवडून देतो प्रतिनिधी, पण त्यानं त्यांचं कार्य त्यानं विषय मांडणं त्यांचं कर्तव्य आहे. नक्कीच त्यांचं काय म्हणणं आहे, ज्यावेळी तुम्ही त्या पदावर जाता तुम्ही कुठल्या एका पक्षाच्या नसता तर तुम्ही नागरिकांचे असता, आणि नागरिकांचं ज्यावेळी तुम्ही काम करता त्यावेळी वैयक्तिक तुम्ही त्याचं श्रेय घेऊ नका. टेक्निकली जर मुद्दा बघितला तर यांचा कुठंतरी विचार करायला लावणारा आहे. एखाद्या तुम्हाला आम्ही जर पदावर बसवत असेल तर त्या पदावर बसवल्यानंतर तुम्ही सर्वांचे असता,
तुम्ही वैयक्तिक कुठल्या एका पार्टीचे नसता, वैयक्तिक कुठल्या स्वतःचे नसता, तुम्ही जनतेचे असता आणि जनतेचं काम करत असताना जनतेला श्रेय द्यावं असं तुम्हाला म्हणायचं आहे का? होय बरोबर आहे, जनतेला श्रेय द्यावं असं म्हणजे माझं जे काही काम होतं म्हणजे विरोधी पक्षात पण होतं, तुमच्या दोन्ही पक्षात सर्व पक्षामध्ये तसं होतं. प्रत्येक पक्षाचं गेल्या ऑक्टोबर महिन्यात 2023 ऑक्टोबरच्या महिन्यात आमदार आवडे साहेब यांनी नाटेकर चौक सगळ्यात जागृत चौक आहे तिथं घोषणा केली की सुळकूडचं पाणी इचलकरंजीला येत्याला विधानसभेच्या आधी देणार आणि त्याशिवाय मी निवडणूक लढणार नाही असं म्हणजे त्या शब्दाचं त्यांनी तंतोतंत पालन करून त्यांनी स्वतःची उमेदवारी बाजूला ठेवून राहुल साहेबांना उमेदवारी दिल्यात. नक्कीच जे तुम्ही बोलला होता स्टेजवर ते तुम्ही पाळावं असं काही नागरिकांचं म्हणणं आहे. 20 तारखेला मतदान होणार आहे. त्या मतदानामध्ये जरूर सर्वजण तुम्ही वोट करा. लोकशाही जर मजबूत करायची असेल आणि लोकशाही जर टिकवायची असेल तर वोटिंग हे झालं पाहिजे. लोकशाही भक्कम केली पाहिजे. पाहत राहा इचलकरंजीहून प्रवीण हंडे. हा जो आवाज होता हा लोकशाहीचा आवाज आहे. लोकशाहीचा उत्साह तुम्ही साजरा करा आणि मतदान जरूर करा. धन्यवाद.